नमस्कार. हसवाई या माझ्या कार्यक्रमामध्ये सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. दर रविवारी आपण सकाळी पहाटे 5 वाजता हसवाईनं सुरुवात करायची, सुट्टीचा दिवस असल्यामुळे. माझं एक पुस्तक आहे, त्याचं नाव आहे ऐनवेळी. आणि ह्या ऐनवेळी पुस्तकामध्ये वर्तमानपत्रामध्ये मी जे लेख लिहित असे रविवारसाठी, त्याचं संकलन आहे. त्यामध्ये सामना, तरुण भारत या वर्तमानपत्रामध्ये माझे आलेले लेख, असं त्या लेखांचं संकलन या पुस्तकामध्ये आहे. आणि प्रयत्न असा असायचा की लोक आनंदी होतील, प्रसन्न होतील लेख वाचून. तर त्यातला एक लेख मी आज हसवाईच्या निमित्ताने तुमच्यासमोर त्याचं वाचन करणार आहे. आणि लेखाचं नाव आहे मध्यरात्रीचे स्वरबंडल. हे अर्थात नावावरनं तुमच्या लक्षात आलं असेल, हे घोरण्याविषयीचा लेख आहे. तो लेख मी आपल्यासमोर वाचून दाखवतो, बघा, तुम्हालाही मजा येईल. रात्रीचे साधारण 2 वाजले असावेत. सारं काही नेहमीप्रमाणे शांत होतं. मधूनच सायकलीचा आवाज कानावर यायचा. अशा वेळी सायकल घेऊन कोण जातोय हा प्रश्न निदान मुंबईत तरी मनात आणायचा नाही. कारण चोरांना पकडणारे स्पेशलवाले असतील, किंवा हमर रस्त्यावर आपल्या चुकार गाईला शोधायला निघालेला भैया असेल, किंवा रात्रपाळीचा कामगार असेल, किंवा एखादा चोरच सायकल चोरून नेत असेल. असो, आपल्याला काय करायचं आहे असा विचार करून बापू गाढ झोपी गेले होते. त्यांची बायको मात्र जागीच होती. इतक्यात बाजूच्या घरातून कुजबूज ऐकू आली. बापूंच्या बायकोला चैन पडेल. तिने शेजारच्या घराच्या दिशेने कानोसा घेतला आणि भिंतीला कान लावला. अहो मेले, कुशीवर वळा, अहो कुशीवर वळा, मेले, एक क्षणभर डोळा लागू देत नाही, अहो. असं शेजारच्या टिल्लीनबाईंचं ओरडणं ऐकून बापूंच्या बायकोनं ऐकलं आणि तिने बापूंना हाक मारली. अहो अहो काय, अहो पुढं बोल. टिल्लीनबाईंचं आणि टिल्लूंचं भांडण चाललंय जोरात. हा मग? अहो मग काय, काहीतरी गंभीर आहे. अशावरून बापू झोपेतच. टिल्लीनबाई टिल्लूंना मेले मेले असं ओरडत होत्या आणि मग ओरडल्या कुशीवर वळा म्हणून. भांडण काय त्यात. बापूंना झोपेत सुद्धा हसू आलं. अहो पण मी सांगतो. बापू नाईलाजानं उठून बसले. हे बघ, टिल्लू मोठ्यांदा घोरत असतील आणि उताना घोरणारा माणूस कुशीवर वळला की घोरायचा थांबतो, कळलं? कळलं. बापू पुन्हा बिछाण्यावर आडवे झाले. थोड्या वेळाने, तुम्ही का नाही हो घोरत, बापूंच्या बायकोने विचारलं. आणि काय, असं बापू किंचाळत आडव्याचे बसते झाले. झोप येत नाही, एकटीला कंटाळा येतो. तुम्ही घोरणारे असता तर निदान घोरण्याची तरी सोबत झाली असती. त्या रात्रीपासून बापूंना निद्रानाशाचा रोग जडला म्हणे. घोरणारे हजारो लाखो पुरुष जगात असतील, पण घोरण्याविषयी आपुलकी दाखवणारी बापूंच्या बायकोसारखी स्त्री एखादीच. घोरण्याविषयी लिहिलेले एकंदर साहित्यही कमीच आहे. 7-8 वर्षांपूर्वी डॅन कालिन्स्की नावाच्या एका लेखकाचा लेख वाचनात आला होता. स्नोर वॉर्स, अर्थात माय मराठीत अघोर युद्ध असं त्याचं नाव मी केलेलं. माझ्या लेखाचं मूळ त्या लेखात आहे हे हळूच कबूल करण्याची साहित्यिक पळवाट. असो, स्वीडिश भाषेत स्नाकी, डच भाषेत स्नर्केन, पोलिश भाषेत चॅप्रॉक अशी अनेक विदेशी नावं माय मराठीतल्या टू घोरणे या क्रियापदाला आहेत. घोरणाऱ्या माणसाला कोणत्याच भाषेत नाव नाही. मराठीत त्याला घोरक असे नाव मी दिले आहे. परंतु घोऱ्या, घोरपड्या, बैला, हंबऱ्या, बोळक्या, गुडगुड्या या नावानं घोरणाऱ्यांचा उल्लेख ऐकलेला आहे. सिगारेट, दारू, अतिभोजन, प्रीतिभोजन, अतिवजन, सर्दी, हलणारे खोटे दात अशी कितीतरी कारणे या घोरण्यामागे असतात. निद्रेच्या कोणत्याही स्थितीत माणसं घोरतात, अगदी बसल्या जागी सुद्धा. परंतु उताण झोपल्यामुळे घोरण्यास जास्त योग्य संधी मिळते. कारण त्या स्थितीत जीभ घशाच्या मागील भागावर पडते आणि गोंधळात अधिकच भर टाकते.
तुम्ही स्वतः घोरक असाल आणि लोकांच्या टीकेला कंटाळला असलात तर निराश होऊ नका. पुढच्या खेपेला जर कोणी म्हणालं की झोपलास की तुझा आवाज पंख्यात बिघाड झालेल्या हेलिकॉप्टरसारखा येतो, तर त्याला लगेच सांगा, अब्राहम लिंकन, विन्स्टन चर्चिल ही थोर मंडळीसुद्धा घोरायची. माफ करा, आमच्या देशातल्या नेत्याचं नावच सुचेना, कारण आमचे नेते घोरतात की नाही ठाऊक नाही, जनतेच्या जीवाला मात्र घोर लावतात. पुरुषा इतक्याच स्त्रियाही घोरतात, पण हे सिद्ध करणारी आकडेवारी उपलब्ध नाही. स्त्रिया स्वतःहून आकडेवारीच्या भानगडीत पडणार नाहीत. पुरुषांना तेवढा वेळ नाही. पण एक खरं आहे, प्रत्यक्ष घोरकांना त्यांच्या घोरस्वरांची तीव्रता किती असू शकते याची माहिती नाही. श्रोतेहो, ध्वनी तीव्रता मापक यंत्रणेनुसार सर्वसाधारण संवाद, आता मी तुमच्याशी बोलतोय, हा जो संवाद आहे, हा संवाद 40 ते 60 डेसिबल्स इतक्या तीव्रतेने नोंदवला जातो. परंतु एखादा पटाईत जर घोरक असेल ना, तर 69 ते 75 डेसिबल्सपर्यंत ध्वनी तीव्रता नोंदवतो. तुमच्याबरोबर एकाच बिछानात साधारण चांगला घोरक जर असेल, निद्रक घोरक असेल, तर एखाद्या कडकडत्या टाईपरायटर्सनी भरलेल्या खोलीत झोपल्याचा आभास निर्माण होतो. अचानक सुरू झालेल्या घोरण्यामुळे गडबडून जाऊन पकडल्या गेलेल्या चोरांच्या संख्येपेक्षा घोरण्याच्या आवाजामध्ये घर फोडून लुटून नेणाऱ्या चोरांची संख्या जास्त. भले इतकं हे घोरणं बधिरभूत असतं. घोरणं थांबवण्यासाठी वैद्यकशास्त्रात फारच कमी व उपयुक्त औषधं आहेत. काही उपाय असेही आहेत. जो त्रासभोगी जोडीदार आहे त्यानं काय करायचं माहिती का, घोरकाच्या डोक्याखालची उशी काढून घ्यायची. 2, घोरक कुशीवर वळेपर्यंत त्याला ढकलायचं किंवा टिल्लिणबाईंसारखी कटकट करायची. 3, घोरकाच्या कानात शिटी वाजवायची किंवा घोरकाच्या मुस्कडात मारायची आणि गप्प बाईस असं मोठ्याने ओरडायचं. आणि घोरकांसाठी उपाय असा आहे की खोटे दात दाती काढू नका. मध खाऊन झोपा. झोपल्यावर खोलीत उकडेल अशी व्यवस्था करा, किंवा उतानं झोपता येऊ नये, अडचणीचं व्हावं अशी एखादी गाठ किंवा दोरी पायजमाला बांधून ठेवा. संमोहिनी शास्त्रामध्ये काही उपाय आहेत असं ऐकलं होतं, परंतु आता सगळे मानसोपचार तज्ज्ञ कबूल करतात की आमच्या शास्त्रात घोरण्याला औषध नाही, कारण जेव्हा तुम्ही झोपी जाता तेव्हा संमोहनाचा प्रभाव नाहीसा होतो. श्री टिल्लू आणि टिल्लिणबाईंना हातात हात घालून एक दिवस संध्याकाळी फिरताना पाहिलं. मी काही दिवसापूर्वी मध्यरात्री झालेल्या भांडणाचं रूपांतर प्रेमात झालेलं पाहून आश्चर्य वाटलं. त्या दिवशी बापूंच्या बायकोनं बातमी आणली. श्री टिल्लूंचं घोरणं थांबवण्यासाठी टिल्लिणबाईंनी रात्री टिल्लूंच्या गळ्यात अतिशय लाडीकपणे हात टाकला आणि त्यांच्या कानात हळूवारपणे म्हणाल्या, आता जर हे थांबलं नाही ना तर मी तुमचा गळा दाबेन. एवढं करूनही तुमच्या आयुष्यात एखादा घोरक असलाच तर त्यावर उपाय खालीलप्रमाणे आहेत. 1, घोरकाच्या आधी तुम्ही झोपी जा. 2, कानात कापसाचे गोळे घाला. 3, वेगवेगळ्या झोपण्याच्या खोलीत झोपा. मुंबईत शक्य नाही पण जमलं तर बघा, सवय लावा. 4 नंबर, माझं हे अघोर चिंतन पुन्हा भंग पावलं, कारण आमचे परमशेजारी श्री टिल्लूंची कन्या कुमारी प्रेमलता हिचं एका मुलावर प्रेम होतं. श्री टिल्लू नवरा बायकोनेही हिंदी चित्रपटातल्या आईबापाप्रमाणे त्या प्रेमप्रकरणाचा खानदानी प्रश्न न करता थाटात साखरपुडा करून दिला. आणि आज अचानक बापूंची बायको पेपरवाल्यासारखी ओरडत आली. प्रेमलतेचं लग्न मोडलं. प्रेमविवाह मोडला. कारण प्रेम आंधळं असतं, बहिरं नसतं. म्हणजे प्रेमलतेचा प्रियकर घोरतो हे तिला साखरपुड्यानंतर कळलं. नीट आहे काय वाक्य? प्रेमलतेचा प्रियकर घोरतो हे तिला साखरपुड्यानंतर कळलं, म्हणून तिने आपल्या आईच्या इतिहासाला स्मरून लग्नाला नकार दिला. ऐनवेळी. श्रोतेहो, विविध लेख आहेत. दर रविवारी लेखच वाचन असं नाही, पण मला असं वाटतं की जरा सर्वसामान्य माणसांच्या जीवनातला महत्त्वाचा मुद्दा आहे रोजचा घोरण्याचा. म्हणजे मी घोरतो जेव्हा बायकोला कळलं लग्नानंतर, तेव्हा मी तिच्याशी आर्ग्युमेंट केलं की मी घोरत नाही, कारण मी झोपेत काय करतो मला माहिती नाही. पण नंतर हे आपले
मोबाईल आले, व्हिडिओ शूटिंग करणारे. मग बायकोने माझं शूटिंगच केलं आणि सकाळी उठल्यानंतर पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनसारखं मला दाखवलं, व्हिडिओ सहित ऑडिओ व्हिज्युअल. हे बघा, ह्या तुमच्या नागपुड्या आणि हा साऊंड तुम्ही घोरता. तुम्ही विचार करू शकतो की भांडण नवरा बायकोंमधलं या एका झोपण्याच्या क्रियेमुळे असतं. कित्येक वेळा ते मोठं स्वरूप घेतं, पण भांडण नंतर मोठं होतं ना, त्यात घोरणारा बाजूला त्या टोनमुळेच एकमेकांच्या ते भांडत राहतात. मी मात्र शांतपणे बायकोला म्हटलं की जागत्या नवऱ्याला नावं ठेवायला जागा नाही, तो झोपलेल्याला नावं ठेवतेस. असो, पुन्हा भेटू पुढच्या रविवारी याच हसवाई कार्यक्रमामध्ये. नवीन मालिका आहे, हा दुसरा भाग मी आपल्यासमोर सादर केला. नमस्कार, तुमचा रविवार आनंदात जाओ.